शेतकरी मित्रांनो नमस्कार। तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे नांगर असू द्यात, जेव्हा जेव्हा आपण नांगरणी करत चालतो त्यावेळेस बार घासत चालतात। त्याच्यामुळे काय होतं की एका विशिष्ट ठिकाणपर्यंत जर बार घासत आले तर हा जो ब्लेड आहे तो पण घासतो आणि इथे जे चिमणी कावळे आहेत ते पण घासले जातात। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो की एक विशिष्ट अंतर घासल्या गेल्यानंतर म्हणजे हे बघा हे 3 बोट आहेत, तर आपल्याला साधारण 4 बोटापर्यंत बार बाहेर पाहिजे, तेव्हा आपल्या ब्लेड आणि चिमणी कावळे किंवा हे रेझर असेल खाली तर याचं घसरण कमी होईल। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की हे जे बार आहेत या बार जवळ हा नट आपल्याला ढिला करायचा आहे आणि हे बार पाठीमागून ठोकून इथपर्यंत घ्यायचे आहे। अशा पद्धतीने तुम्ही चारही प्रकारचे जे बार आहेत ते पुढे सरकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नांगरांचा मेंटेनन्स करायचा आहे